ज्ञानेश्वर महाराजांचं पहिलं गोल रिंगण जे आहे ते आता माळशिरसमधील पुरंदरवडे या ठिकाणी होणार आहे आणि ते रिंगण पाहण्यासाठी गावागावातील मंडळी जे आहेत, गावकरी जे आहेत, ते रिंगण पाहण्यासाठी अशा ट्रॅक्टरने जात असतात. अतिशय हे सगळे कुटुंबामधील व्यक्ती आहेत आणि ते जे रिंगण जे आहे ते रिंगण पाहण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचं दर्शन घेण्यासाठी या छोट्या छोट्या गावांमधून जात असतात आणि रिंगण पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं की माऊलीचंच हे रूप सगळं त्यांना त्या पाहायला मिळतं. त्यासाठीच ते जे वारकरी जे आहेत, वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासाठी हे गावकरी जे आहे ते जात असतात. आणि आपल्यासोबत आता जे ट्रॅक्टरने आपण चाललेलो आहोत आता गोल रिंगण पाहण्यासाठी आणि ते रिंगण कसं असणार आहे ते देखील पाहणार आहे. मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत हे सगळे रिंगण पाहण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींचं पहिलं रिंगण जे आहे ते पुरंदरवडेमध्ये होतं. नातेपतूनमधून निघलेली ही पालखी जी आहे ती मांडवीमध्ये विसावा करते आणि दुपारनंतर हे पालखीचं जे गोल रिंगण होतं. आपण जर या सगळ्यामध्ये पाहिलं तर आज गोल रिंगण आहे, त्या रिंगणाचं मावशी काय महत्त्व आहे, काय महत्त्व आहे? आपण जर काय बाबा काय महत्त्व काय या सगळ्या गोल रिंगणाचं काय महत्त्व आहे? आज तुम्ही ट्रॅक्टरने जाताय, किती वर्षापासून तुम्ही जाताय? आता 10-15 वर्ष झाली. बर, जातोय. 15 वर्षापासून जात आहे. हो, काय समाधान मिळतं ट्रॅक्टरने जाता? आधी कसं जात होता, आता ट्रॅक्टरने जात आहे? चालत जात होतो आधी. बर, आता ट्रॅक्टरनं. आता ट्रॅक्टरने किती वर्षापासून ट्रॅक्टरने जात आहे? आता हे 2-4 वर्षात जातोय. बर, माऊलींचं आज रिंगण होत आहे, होय. रिंगणाचं काय महत्त्व आहे किंवा काय आणि पहिलंच गोल रिंगण आहे? पहिलंच गोल रिंगण. बर, काय तुम्हाला माऊलींविषयी दरवर्षी तुम्ही जात असता पालखीच्या तिथं, काय भावना आहे मालकींची? भावना काय, देवाला जातो आपला हौसनं बरं. प्रेमानं. बर, काय आता देव लोक जाते ती, बरेच लोक जाते ती. हां, मग सगळे गावाकडचे अशीच जाता तुम्ही सगळी मंडळी? हो, बर, सगळी मंडळी. काय तुम्हाला गवळण येते, काय येते, दर्शन घेतल्यानंतर काय भावना होती तुमच्या मनामध्ये? काय समाधान? काय समाधान? हां. काय काय समाधान आहे? गवळण म्हणू काय? हा म्हणा, समाधान काय वाटतं? राहू दे मी घ्या. हां, म्हणा. सांगते कोणती कृष्णाला, सांगते कोणती कृष्णाला, कर्ण हा पांडवरी पहिला, कर्ण हा पांडवरी पहिला. करुणी फुलाची परडी श्यामा, करुणी फुलाची परडी श्यामा, बाळ धाडिले कवनीच्या माला, वाहिले क्रांत देशाला, कर्ण हा पांडवरी पहिला. सांगते कोणती कृष्णाला, कर्ण हा पांडवरी पहिला. माया माझी वेडी झाली, तुझ सवेरे गोष्ट फुटली, सांगू नको माझ्या धर्माला, कर्ण हा पांडवरी पहिला, कर्ण हा पांडवरी पहिला. कौरव पांडव करती तांडव, कौरव पांडव करती तांडव, युद्धाचे तव पेटले गावा, युद्धाचे तव पेटले गावा, वाहिले रक्त धरणीला, कर्ण हा पांडवरी पहिला. आपण पाहिलं की बाबा जे गवळण म्हणलेले आहेत ते अतिशय भावूक आहेत. आणि मावशी तुम्ही किती वर्षापासून आजी तुम्ही जाताय? काय काय लाजताय तुम्ही? काय किती वर्षापासून? काय समाधान आहे? समाधान आहे, चांगले समाधान. समाधान वाटतं वर्ष माऊलींना? झालं आहे आम्ही येतोय त्याला. बर, हा, भारी वाटतं आलं गेलं म्हणजे आपलं. कसं जाता आधी सुरुवातीच्या काळात कसं आता? पहिलं गाडी बैलांनी जात होतो, आता ट्रॅक्टरनी जातोय. बर, हा, आता तिथं गेल्यावर रिंगण पाहायला मिळतं, कसं मिळतं तुम्हाला त्या रिंगणाला? काय समाधान वाटतं? रिंगावन काय
पायाला मिळतं की म्हणा, पण काय दिसतं काय वेळेस नाही दिसत. 5 फेरे काय 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 असते काय असते वारकऱ्यांचं काय असते काय 5 फेऱ्या बोला 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 सांगा माहिती सांगा. वारकऱ्यांची दिंडी 5 फेऱ्या घालती, घोडं पळतं, ती रिंगावून बघते, ती सुटल्यानं हा घोडं जात. बर बर मग त्याचं काय महत्व असतं का काय महत्व वगैरे असतं काय रिंगावून बघायची येते ती माणसं सगळी लोक पाहायसाठी. माती ही ती पायदळी पडलेली माती नेते, ती आपापल्या शेतीला टाकते, ती बर चांगलं असतं म्हणून. चांगलं असतं हम्म. पालखी ती पालखीचं तुम्ही दर्शन घेता दर्शन घेतो, हं. ती बघाय बसतो रिंगावून. ही हे जे आपण पाहिलं की हे वारकरी जे आहेत वारकऱ्यांच्या दर्शन घेण्यासाठी दिंड्याचं दर्शन घेण्यासाठी आणि माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आणि मावशी आता तुम्ही इतके किती उशीर रिंगण चालणार आहे काय खायला वगैरे काय बांधून आणले काय आणले काय भाकरी बिकरी बांधून आणले का काय बोला पाण्याची बाटली ह्याच्या किरात काय नाही, बर पाण्याची बाटली भाकरी भाकरी नाही काय नाही. बर मग आता तुम्ही रिंगण सोडून चाललाय मग घरी स्वयंपाकाचं कसं काय काय स्वयंपाक वगैरे खाऊ करू ना. स्वयंपाक बनवून आले, परत गेला स्वयंपाक बनवतो. तुम्ही किती वर्षापासून जाता आणि काय आम्ही लहानपणापासूनच जातो. पहिले पूर्वी चालत जात होतो, नंतर बैलगाडीत जात होतो, हा. आता ट्रॅक्टर मध्ये जायला लागलो. हा लहानपणापासूनच जातो रिंगण बघायसाठी, पालखीचं दर्शन घेण्यासाठी. ट्रॅक्टरचं झुपायचं किंवा ट्रॅक्टरचे नियोजन कसं कोणी करतं कोण करतं सगळे करते ते, जे ट्रॅक्टर असतात ते सगळे जाते, ती सगळी जरी चालत येणार असेल त्याला बसवून जाते, जेवढी बसायची कॅपॅसिटी असेल तेवढी सगळी भरपूर घेऊन जाते ती लोक. तसे काय कोणीही करत नाही ती. शेजारी पाजारी सगळी जाणारी येणारी सगळी जाते ती येते. किती किलोमीटर आहे इथून आमच्यापासून एक 4 किलोमीटर आहे. हा 4 किलोमीटर पर्यंत अंतर आहे. माऊलींचं असं रिंगण आहे आणि ते रिंगण पाहण्यासाठी जे स्थानिक जे आहेत गावकरी, ते गावकरी आपल्याला शेतीतली कामं सोडून आपले घरातली कामं सोडून रिंगण पाहण्यासाठी आणि माऊलीचं दर्शन घेण्यासाठी ते या ट्रॅक्टरने जात असतात. आणि अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. यापूर्वी ते बैलगाडीने गेले आणि आता ट्रॅक्टरने जातात. त्यामुळे माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर यांना समाधान मिळतं एवढं मात्र नक्की. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, पुरंदरवाडी.